26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला भेट दिली। यावेळी वृक्ष संवर्धन, बीज बँक याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले। तसेच शालेय परिसरात वृक्ष लागवड व रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 5 बिया जमवून त्या शाळेत एकत्रित करून त्यापासून वृक्ष लागवड व रोपवाटिका शाळेच्या परिसरात तयार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले। यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल असे सांगितले। तसेच वृक्ष संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली। या कार्यक्रमाला भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे, डॉक्टर सुनील वाळवेकर, सचिव MS हाके, सहसचिव KD पाटील, मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत व सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि मी त्याचं फळ खाल्लं तर इतकं गोड होतं की त्याच्यामुळे मला एनर्जी आली, मी वाढायला लागले। देवळात 50 वेळा जाऊन पण माझं कुठे काय वाढ झाली? आपल्याला खरं पटलं पाहिजे ना की बाबा मी दररोज पाया पडलो आणि तर माझी वाढ झाली आहे का? मग मन शांत झालं। मन शांत झाल्याने किती फायदा झाला? तर झाडाच्या सावलीला गेलं तर लगेच किती बरं वाटतं, उन्हात गेलं की त्रास होतो कधी। तर या साध्या साध्या गोष्टी उद्या आपल्याकडे झाडाकडे परत दुर्लक्ष झालेलं आहे। म्हणजे आपण काय होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर हां, तर आपली वन काय सोयरे म्हणजे नातेवाईक, भाऊ बहीण, मामा काकी आई। तर आपण भाऊ बहिणीला मारलं तर काय करतात? जीवच घेतला, कोर्ट केस होते, जेल जातो आणि 14 वर्ष जेलला जावं लागतं। एक झाड तोडलं तर आपल्याला काहीच होत नाही। कसलं हे शासन आहे का, नियम आहे का, सरकार आहे? येड लागलं का काय त्यांना? आपण म्हणे सोयरे म्हणतो ना, मग सोयऱ्यांना कापलं तर आपल्याला शिक्षा झाली पाहिजे का नाही? तर तसं कायदाच नाही आपल्याला। म्हणजे विकास समजा करायला गेला, रस्त्याला 100 वर्षाची झाडं आहेत तर हजारो झाडं तोडली आणि रस्ता केला, त्या रस्त्यावरून आपण जातोय। आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की नाही की झाडं का तोडली बाबा? मग तुम्हाला प्रश्न पडणार की नाही? तर तुम्हाला शिकायचंय शाळेत काय, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे आणि तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे आणि तुम्ही बोललं पाहिजे।